अरे वा! रेस्टॉरंटमध्ये मिळणारं हे जर रोज आपल्याला घरीच मिळालं तर मजाच ना. चला बनवूया. आणि उन्हाळ्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये मसूरची डाळ, तुरीची डाळ आणि चण्याची डाळ घेऊन स्वच्छ अशी वॉश करून घेतलेली आहे. आता मग हळद टाकून आपल्याला हे कुकरमध्ये शिजू द्यायची आहे. शिजल्यानंतर आता इथे आपल्याला तडका बनवायचा आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि ठेचलेलं लसूण, थोडंसं अद्रक, कांदा छान असा परतून घेतलेला आहे सोनेरी रंगापर्यंत. आता याच्यामध्ये टोमॅटो घालून छान परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बेसिक आपल्याला मसाले टाकायचे आहे. लाल तिखट, जिरं पावडर, गरम मसाला, मीठ आणि आपली उकळलेली डाळ आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायची तुम्ही यूज करू शकता. आता त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला पातळ बनवून छान उकळी आणून द्यायची. आता मी इथे शिजवलेला भात याच्यामध्ये घातलेला आहे. आता याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण तडका तयार करूया. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तूप, जिरं, बारीक चिरलेला लसण, सुकी लाल मिरची आणि मिरची पावडर टाकून हा तडका तयार केलेला आहे. हा तडका आपल्याला डाळ खिचडीवर घालायचा आहे. याने खूप भारी टेस्ट लागते. आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घाला. या गरमीमध्ये खाण्यासाठी हा परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. याच्यासोबत तुम्ही मसाला, ताक, पापड आणि कांदा घ्या. खूप भारी टेस्ट लागते आणि नक्की ट्राय करा. रेस्टॉरंटपेक्षा तुम्हाला घरचे ही बनवलेली डाळ खिचडी नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.